नमस्कार सावनाथ, शुभ सकाळ मित्रांनो। काल एक भव्य दिवस ओपनच मैदान पार पडलं अंगापूरचं, आणि या मैदानात एक नंबर केला सर्जा आणि जेवण ड्रायव्हर नाम यांचा सुंदर। यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन। याच मैदानात मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बकासूर पाहिला, आणि बकासूर सोबत पाहिला मित्रांनो बकासूरचाच एक कट्टर साथीदार, म्हणा तुम्ही कट्टर साथीदार, राजधानी एक्सप्रेस सातारचा हरीण बालमा। मित्रांनो जर आपण पाहिलं तर बालमा गेले बरेच दिवस कुठेतरी बॅकफुटला गेलेला। बालमाला पैरे सुद्धा भेटत नव्हते। बालमा एक वेळ आले की एका जागेवर होता, आजार देखील होता मित्रांनो। पण बालमाने काल पुन्हा एकदा कमबॅक केलं आणि त्याला साथ दिली त्याच्याच भावानी, म्हणजेच बकासूरनी। मित्रांनो बकासूरने पुन्हा एकदा सिद्ध केलं की त्याला देव का म्हणतात। ज्याला गुलालाची गरज आहे त्याला गुलाल देतो असा हा बकासूर, बैलगाडी क्षेत्रातील देव। जो अंधारात आहे त्याला उजेड तोच आणतो असा हा बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बकासूर। मित्रांनो काल 3 नंबरचा मानकरी झाला, पण महत्त्वाचं हे आहे की बालमाला गुलाल नव्हता, तो बालमाला गुलाल भेटला। मित्रांनो याच फाटीवरती आज एक आदतचं मैदान पार पडते, आणि या आदतच्या मैदानासाठी बकासूर सज्ज झाला आहे। बकासूर येणार म्हणलं बकासूरचा पायरा कोण असेल, तर मित्रांनो बकासूर सोबत आज आपल्याला मी 3 पायऱ्या सांगतो। 100% फिक्स पायरा का समजला नाही, पण 3 पायऱ्या सांगतो। पहिले म्हणजे कंदोरचा राजा हा असू शकतो। कंदोरचा राजा मित्रांनो खरंच तुफान स्पीड आहे, आणि आदत असून देखील ओपनच्या मैदानात भल्याभल्यानं घाम पडतो असा कंदोरचा राजा। दुसरं म्हणजे मित्रांनो विसापूरकरांचा कार्तिक मित्रांनो बकासूरसोबत सोन्या 50-50 केसरी पार होता, तेव्हा 1 नंबर केला होता, आणि आत्ताच मागे पाहिला होता पण सेमीला काय करण्यास हार झाली। पण पुन्हा एकदा कार्तिक बकासूरसोबत पळताना दिसू शकतो। आणि तिसरं म्हणजे चर्चा चालू आहे की घनाभाऊ हा पायरा असेल। हा पायरा जवळजवळ फिक्स आहे सांगितलं जाते। बघूया या तिन्हीपैकी एक असेल किंवा एक नवीन चेहरा आपल्याला पाहताना दिसेल। बघूया या मैदानासाठी बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा। आज पुन्हा एकदा एक नवीन चेहरा उजेडात येईल का, बघूया। 7 मिनिट पुन्हा एकदा एक नवीन अपडेट्सचा भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये।